बातमी आहे बीड मधली। एका व्यक्तीला मारहाण केल्याच्या प्रकरणामध्ये सतीश उर्फ खोक्या भोसले याचं नाव समोर आलेलं होतं आणि आता याच खोक्या भोसलेच्या कुटुंबियांमधल्या काही महिलांना बेदम मारहाण करण्यात आलेली आहे आणि यामध्ये काही महिला जखमी देखील झालेल्या आहेत। या 4 महिला गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळतेय। शिरूर तालुक्यातल्या तहसील कार्यालयाजवळच्या गायरान परिसरामधली ही घटना आहे। मध्यरात्री 11:30 वाजता 10 ते 15 जणांच्या टोळक्यानं या पारधी वस्तीवरती हल्ला चढवला। हातामध्ये दाणके, कोयते आणि कुऱ्हाड घेऊन त्यांनी हा हल्ला केलेला होता आणि यामध्ये या महिलांना बेदम मारहाण करण्यात आली। रक्तबंबाळ झालेल्या महिलांनी शिरूर पोलीस ठाणे गाठलं। पोलिसांनी त्यांना प्रथमोपचारासाठी बीडच्या शासकीय रुग्णालयामध्ये दाखल केलंय आणि सध्या या महिलांवरती उपचार सुरू आहेत। 2 गाड्या आल्या, एक शिफ्ट एक आरपी आरती, त्याच्यात 10-15 जण होते सर। त्याच्यामध्ये 10-15 जण होते, ते उतारले, खाली आले, आले तर ते हाणमार सुरू केली, हाणामारा करायला। ते म्हणले कशामुळे राहू राहिले, पार देण हो, तुम्ही कशामुळे राहू राहिले, तिथं तुम्ही कसं काय निघून जात नाही, तुमचं घरदार सगळं पाडून टाकीत तर तुम्ही इथंच कसं काय राहू राहिले। माझी बहिणीला ओढून घेऊन चालले होते, दीपाली सुनील काय त्याला ओढून घेऊन गेले होते, त्याच्या अंगावर जाऊन पडली होती। माझ्या डोक्यात कुऱ्हाड टाकली साहेब, कुऱ्हाड टाकली, मी पडली, चक्कर येऊन तिथंच पडली, मला कळालंच नाही कुठे घेऊन गेले कुठे नाही म्हणून।